श्री स्वामी समर्थ. माता भगिनींनो, एक सांगू का? तुमच्या हातात घराचं भाग्य असतं. हो, वडील, नवरा, मुले हे सगळे कष्ट करतात, रात्रंदिवस मेहनत घेतात. पण काही घरं अशी असतात जिथे मेहनतीचं फळ मिळतच नाही. ना नशीब साथ देतं, ना पैसा टिकतो, ना प्रगती होते. का बरं असं होतं? कारण आपल्या नकळत घडणाऱ्या काही गोष्टी ज्या लक्ष्मीचा राग ओढवतात. आज त्या गोष्टी आपण समजून घेऊया. पहिली चूक, वडील. नवरा घरातून गेल्यावर झाडू मारणं. सकाळी नवरा ऑफिसला गेला, मुलं शाळेला गेली आणि आपण लगेच झाडू हाती घेतला. हे अत्यंत चुकीचं आहे. आपण निघालेल्या व्यक्तीचं भाग्य झाडून टाकतो असं मानलं जातं. म्हणून काय करायचं? सकाळी उठल्यावर आधी झाडू घ्यायचा, मगच घरातील मंडळी बाहेर पडतील. लक्षात ठेवा, हे बदल छोटं वाटेल, पण याचा परिणाम मोठा असतो. दुसरी चूक, अंघोळ न करता स्वयंपाक करणं. वेळ नाही, थोडंच करू असं म्हणत आपण अंघोळ न करता किचनमध्ये घुसतो. पण अन्नपूर्णा देवी प्रसन्न कधी होते? जेव्हा आपण शुद्ध मनानं, शुद्ध देहानं अन्न शिजवतो. 2 तांबे पाणी टाका अंगावर आणि मग करा स्वयंपाक. अन्नाला चाव येईल, घरात बरकत येईल. तिसरी चूक, संध्याकाळी घर सोडणं. दिवे लागण्याची वेळ. ही वेळ फार खास असते. ही वेळ देवासमोर दिवा लावायची, घरात प्रसन्नता पसरवायची. पण आपण काय करतो? भाजी घ्यायची, मैत्रिणीकडे जाऊयात, मुलं खेळायला गेले, मग घर रिकामं, देव रिकामा आणि लक्ष्मी देवी घराच्या उंबरठ्यावरून परत जाते. हे सगळं फार साधं आहे, पण प्रभाव जबरदस्त. आपण हे नियम पाळले आणि घरातील पुरुषांनी आपलं कर्तव्य केलं तर त्या घराला लक्ष्मीचं वरदहस्त लाभल्याशिवाय राहणार नाही. शेवटी फक्त एवढंच, प्रगतीचा रस्ता देव दाखवतो, पण तो रस्ता साफ ठेवणं आपल्या हातात असतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.